हॅलो, नमस्ते, नमस्कार. मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर असं झालेलं आहे की बरेच दिवसापासून माझे व्लॉग आलेले नाही आहेत. त्याचं एक कारण म्हणजे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे कळणारच आहे. तर आज असं झालेलं आहे की आज सकाळी 7:00-7:30 वाजले होते आणि इथे मी दळण करत होते, कारण पीठ सगळं संपलं होतं आणि मला म्हणजे आज एक प्रोग्राम करायचा होता. त्यासाठी मला जास्त दळण दळायचं होतं, तर दळून आणायचं होतं. मग काय झालं की मी इथे मग पिलू उठण्याच्या आधीच म्हणजे मग तो उठल्याच्यानंतर गव्हामध्ये काहीतरी हातरी घालणार, गहू सांडवणार, मग खेळत बसणार. त्यासाठी मी काय केलं की आधी गहू निवडून घेतलेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे आमच्या शेतातले आंबे आहेत, जे की एक पोतभर पिलूच्या पप्पाने इथे आणले होतेत आणि म्हणजे तणीस आणून त्याचा माच लावण्यासाठी ठेवले होते. मग जवळपास 4-5 दिवस कंप्लीट 5 दिवस झाले असतील. 5 दिवसानंतर हे एवढे सुंदर पिकले होते आणि जसाच आम्ही या रूमचा दरवाजा सकाळी काढला त्यानंतर एकदम असा आंब्याचा घमघम वास सुटला होता. मग आम्ही ठरवलं की आज सवासणीचा प्रोग्राम करायचा, म्हणजे सवासणींना जेवण द्यायचं. त्यासाठीच मुळात आंबे त्याच्यासाठीच आणले होते की घरच्या आंब्याचा रस वगैरे होईल म्हणून. मग त्यानंतर काही माझ्याजवळ जे धान्य होतं म्हणजे 2-3 पोत्यामध्ये गहू होते एक्स्ट्राचे, मग ते मला कलेक्ट करून ठेवायचे होते, कारण इथे जागा खूप अपुरी पडत होती. त्यामुळे मग ही मोठा टाकी जी आहे ती मी व्यवस्थित घासून घेतली, उन्हाला वाळून घेतली आणि ह्या ज्या पोत्यामध्ये गहू होते ते गहू साठवणीसाठी यामध्ये ठेवून दिले. तर त्यासाठी झालं असं की जे कडुलिंबाचा पाला असतो, तो कडुलिंबाचा पाल्याचा असा थर दिला मी, जेणेकरून कीड वगैरे लागू नये म्हणून. आता यामध्ये 2 प्रकारचे गहू आहेत, म्हणजे माझ्या माहेरून पण आलेले गहू आहेत आणि सासरहून पण आलेले गहू आहेत. ते वेगवेगळे करून याच्यामध्ये ठेवले. मग त्यानंतर आता मला झाडून काढायचं होतं, कारण की आंबे पिकवण्यासाठी जे तणीस वगैरे आणलं होतं त्याचं खूप पसारा पडला होता, गर्दा पडला होता आणि ते मला स्वच्छ करून घ्यायचं होतं. त्यानंतर मग मी इथे झाडू हातात घेतला आणि तुम्ही बघू शकता तणिसाचा असा बारीक बारीक कचरा तिथे पडला होता. मग तो सगळा आता मी घर आवरून घ्यायला काढलं होतं. त्यानंतर मग मी हे सगळं स्वच्छ करून घेतलं. घर झाडून वगैरे घेतल्याच्यानंतर आता मला आज खूप अर्जंटमध्ये मी म्हणजे जसाही आंब्याचा वास सुटला, मग मी म्हटलं की 2-3 दिवसामध्ये आंबे खराब होतील आणि घरच्या आंब्याचा रस हा सगळ्यांच्याच पोटात जाईल असा विचार करताच मग आम्ही सडनली आमचं ठरलं की आज सवासणीचा प्रोग्राम करायचा. त्यामुळे मग आम्ही असं केलं की मग जे सगळंच अर्जंट ठरल्यामुळे आज सगळंच काम आवरायचं होतं. म्हणजे जवळपास काही म्हणजे सामान वगैरे पण, राशन वगैरे पण बाहेरून आणायचं होतं. त्यानंतर मग मी काय केलं की सुरुवातीला खूप घाई सुटली होती, त्यामुळे मग मी हे सुरुवातीला पहिले घर आवरून घेतलं, जेणेकरून मला सगळं काम सुधारलं पाहिजे. आणि आईला आणि सासूबाईला, सासऱ्यांना पण फोन केला होता की तुम्ही आज इथे या, जेणेकरून हा प्रोग्राम चांगलाही दिसेल. त्यानंतर पोर्चमध्ये पण खूप पसारा पडला होता, कारण काल वारंवादन एवढं सुटलं होतं. जवळपास हा व्हिडिओ बऱ्याच दिवसाचा आहे, पण मला अपलोड करायला उशीर झाला. एडिटिंग करून ठेवलं होतं, पण व्हॉइस ओव्हर करण्यासाठी उशीर झालेला असल्यामुळे मी हा व्हिडिओ तसाच पडला होता. त्यामुळे मी मग मागे एकदा खूप वारंवादन सुटलं होतं बघा, त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर असा पसारा पडला होता. ज्या कुंड्या होत्या त्या आमच्या बाजूच्या ताईच्या, त्या सगळ्या कुंड्या खाली पडल्या होत्या. मग अशी माती झाली होती. त्यानंतर मग मी हे सगळं पसारा वगैरे आवरून घेतला. कचरा एका पिशवीमध्ये भरून घेतला आणि मग हे सगळं बाहेरचं स्वच्छ केलं. मग त्यानंतर आता मला आता हे फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली, कारण आता स्वयंपाक करायचा म्हटल्याच्यानंतर मला आईने सांगितलं होतं की हिवसं बोनं टाकावं लागते. हिवसं बोनं म्हणजे जो भात असतो, ज्यामध्ये आपण मीठ टाकत नाही, आणि दही, हे सवासणीच्या प्रोग्रामसाठी कंपल्सरी लागते असं सांगितल्याच्यानंतर मग मी काय केलं की पहिले घर वगैरे स्वच्छ आवरून घेतल्याच्यानंतर इथे मी माझं आवरायला घेतलं. आणि रेग्युलर जसं मी फेसवॉश म्हणजे आंघोळ केल्याच्यानंतर ॲलोवेरा जेल लावलं आणि त्यानंतर सनस्क्रीन लावलं आणि त्यानंतर मी आले आता किचनमध्ये आल्याच्यानंतर आता तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर मी भात लावला. भातामध्ये मीठ टाकत नसतात, असं म्हणतात की जोही सवासणीच्या प्रोग्रामला आपण दही भात करतो किंवा हिवसं बोनं ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी मी इथे भात लावत होते. त्यामध्ये मीठ न घालता इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भात लावला. आता यासाठी मी भरलं भांडं पहिलेच भरून ठेवलं होतं. बोर लावून प्यायचं पाणी स्वच्छ भरून घेतलं होतं आणि त्याच पाण्याने मी इथे भात लावत आहे. आता भात वगैरे आईने सांगितलं की मी येईपर्यंत भात आणि दही वगैरे हे काही सामान आणून ठेव. मग त्यानंतर मी काय केलं, इथं भात माझा झालेला होता आणि तो झाकून एक वाफ येऊ देऊन मग मी इथं उतरून ठेवला. आणि त्यानंतर
आता मला आज पुरणपोळ्या करायच्या होत्या. पुरणपोळ्या मला काही जमत नाही, त्यासाठी मी आईला फोन लावला होता आणि आई निघालेली होती. आणि त्यामुळे मग इथे मी जे घुगऱ्या वगैरे करतात ना, की हरभरे आणि ज्वारीच्या, त्या घुगऱ्या इथे मी लावल्या होत्या. आणि घुगऱ्या शिजायला वेळ लागतात, त्यामुळे मी पहिल्यांदा गरम पाणी केलं आणि हरभरे आणि ज्वारी धुवून त्याच्यामध्ये कुकरमध्ये लावल्या आणि जवळपास 8 ते 9 शिट्या झाल्याच्यानंतर त्या अशा मऊ शिजल्या होत्या. आता हळदी कुंकवाचा प्रोग्राम म्हणल्यानंतर हे माझं जे हळदी कुंकू स्वच्छ लागणार होतं. मग आता ते प्लेट वगैरे आहे ते खराब झाली होती. बाहेर प्रचंड ऊन होतं आणि अशाच उन्हामध्ये आता मला किचनमध्ये काम करणं होतं, पर्याय नव्हताच. त्यामुळे मग आता इथे मी चहा ठेवला, कारण चहा आता आई आणि सासूबाई वगैरे हे सगळे आले होते. त्यानंतर मी प्रचंड उन्हातही सगळ्यांसाठी चहा ठेवला, जेणेकरून फ्रेश वाटायला पाहिजे. आणि मग इथे सगळ्यांना चहा केला आणि वाढून दिला. आता झालं असं की माझ्या घरातले कपं फुटलेले आहेत, त्यामुळे मला हेच कपं यूज करावं लागत आहे. आणि तेवढा वेळ मिळालेला नाही आहे की मी बाहेर जाऊन हे सगळं घ्यावं, कारण बाहेर प्रचंड ऊन असल्यामुळे पिल्लूला घेऊन जाणं काही होत नव्हतं. मग मी इथे चहा केल्याच्यानंतर सगळ्यांना चहा दिला, सासूला, सासऱ्यांना, ह्यांना. आणि त्यानंतर आईला, कारण आई आता किचनमध्ये चहा घेणार होती, त्यामुळे आईचा चहा इथेच ठेवला आणि मग आम्ही चहा घेणार होतो. आता पिल्लू इथे पिल्लू शूटिंग करत आहे, त्यामुळे पिल्लू इथं कुठेही दिसत नाही. असो, मग आता त्यानंतर चहा घेऊन आता आम्ही नंतर लगेच कामाला लागणार होतो. आता सकाळी जे गहू दळून आणले होते ते सकाळी जे मी गहू निवडले होते, ते दळून आणले आणि एका मोठ्या टाकीमध्ये ते मी भरून ठेवले. आता याच्यामध्ये जवळपास 1.5 पायली या टाकीमध्ये गहू माझे बारीक केलेले मावतात. आणि त्यानंतर आता हे पीठ मला यूज करायचं होतं. आता बाकीचं सामान आणायला जायचं होतं, जे ओटीचं सामान असते किंवा मग फळं असतात, किंवा साडी, ब्लाऊज पीस, हे जे काही सामान आणायचं होतं, त्याच्यासाठी मी प्रचंड उन्हामध्ये इथे स्कार्फ पांघरून बाहेर निघालेली आहे. आणि काय करणार, कारण अर्जंटमध्ये, एमर्जन्सीमध्ये सगळं काही ठरल्याच्यानंतर मला जाणंच होतं. त्यानंतर आम्ही इथे सगळं कव्हरअप झालो, म्हणजे कानाला वगैरे बांधून, कारण एवढी गरम वाफ येत होती, प्रचंड ऊन होता, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही इथे छानपैकी कव्हरअप होऊन बाहेर निघत होतो. आणि त्यानंतर मला इथे लागणार होते, म्हणजे बांगड्या वगैरे, सवासणीचं जे काही लेणं होतं ते मला इथून घ्यायचं होतं. तोपर्यंत आईने इथे पीठ मळायला घेतलं होतं. आणि मी बाहेरून आल्याच्यानंतर मग बघा, तोपर्यंत माझ्या आईने डाळ वगैरे सगळं तयार करून ठेवलं होतं पुरणासाठी. आणि हे आंबे आम्ही पाण्यात भिजवत ठेवले होते, जेणेकरून रस थंड होईल. आणि त्यानंतर आता जी हरभऱ्याची भाजी लागणार होती सवासणीसाठीची, ती कंपल्सरी असते. आता त्यासाठी हरभऱ्याची भाजी मी इथे किती लागते आईला विचारून काढत होते. खरं तर हा माझा पहिला अनुभव होता, कारण की लग्न झालं त्याच्यानंतर हा माझा पहिलाच अनुभव होता की माझ्या घरामध्ये मी सवासण्या वाढत आहे. त्याचं कारण आता मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, की ज्या गोष्टीसाठी मी खूप दिवसापासून शोधात होते, ती गोष्ट मला सापडलेली आहे. म्हणजेच मी एक प्लॉट मला भेटलेला आहे आणि तो प्लॉट घेऊन मला बांधकाम करायचं आहे. तर त्या प्लॉटमध्ये जे बोर मारलेलं आहे, त्या बोरला खूप पाणी लागलं होतं आणि त्याच्यासाठी मी सवासण्या वाढत आहे. तर ही आनंदाची बाब मला तुमच्यासोबत शेअर करताना अजूनही आनंद होतो. आणि त्यानंतर बघा, आज घरानं पूर्ण आंबेच झाले होते, कारण जवळपास 1-1.5 पोतं आंबे म्हटल्याच्यानंतर काय, मग आम्ही ते सगळ्यांना वाटले. आता ही हरभऱ्याची भाजी ला आई फोडणी देत आहे आणि ते काड्या काढण्याची ही नवीनच पद्धत मला आईकडून आज शिकायला मिळाली, कारण मला बरंच चोळून आणि पाकडून काढावं लागते, पण आईने ही वेगळीच काढली. आता ते मलाही शिकायला मिळाली. आता इथे हरभऱ्याची भाजीची जशी ही फोडणी झाली, त्यानंतर हरभऱ्याची भाजी ही कंपल्सरी असतेच, तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर बघा, आता हरभऱ्याची भाजीला एक वाफ काढल्याच्यानंतर आता इथं चाललं होतं की आंबील करायचं. तर मग मी सासूबाईंना म्हटलं की तुम्ही आंबील करा, मी तुमचा व्हिडिओ शूट करते. त्यानंतर इथे बघा, आईने आंबील केली आणि आंबील केल्याच्यानंतर हरभऱ्याची भाजी, पुन्हा घुगऱ्या, भात, आता हे सगळं तयार झालं होतं. चाललं होतं फक्त पुरण करायचं आणि पोळ्या आणि सार करायचा होता. त्यानंतर मग आईने इथे सार पण करून घेतला. आता बराच वेळ झाला होता, जवळपास 4 वाजता आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो, पण 6, 6:15 आता झाले होते. इथे खूप छान असा खमंग सार इथे तयार झाला होता आणि पोळ्या करायचा आता आईचा कार्यक्रम चालू होता. आणि जसंही आईनं पोळ्या वगैरे केल्या, आईने आम्हाला हे सगळं ताट वाढून दिलं माझ्या, की काय काय लागते सामानासाठी. मग त्यानंतर आता आम्हाला तिकडे जायचं होतं प्लॉटकडे, जेणेकरून
तिकडे पूजा वगैरे करायची होती. आई पहिले येतच नव्हती. मग मी माझ्या आईला म्हटलं, आई तू पण ये फोटोमध्ये, आणि हे सामान जे आहे सवासणीचं ते आता मी तिथे पूजा करण्यासाठी घेतलं होतं. त्यानंतर आता मी इथे छान ग्रीन कलरची साडी घालून तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आम्ही आता इथे निघालो. तर त्यामध्ये होतं फुलं, पूजेच्या ताटामध्ये होती साडी, ब्लाऊज पीस, सवासणीचं लेणं म्हणजे जे की मी बांगड्या वगैरे घेतल्या होत्या, तांब्या वगैरे घेतला, नारळ, अगरबत्ती, हे सगळं सामान घेऊन आम्ही आता प्लॉटकडे जाणार होतो. मी जिथे राहते मैत्रिणींनो, तिथून हा प्लॉट खूप जवळ आहे. त्यामुळे मग तीही एक गोष्ट खूप चांगली झाली आमच्या बाबतीमध्ये, की जिथे मी राहते त्याच्या जवळच मला हा प्लॉट मिळाला. जेणेकरून सगळं बांधकाम करताना मला बघता येईल. आणि आणि झालंही असंच, की आम्ही सगळं शहर फिरलो आणि आम्हाला जवळच प्लॉट मिळाला. आणि असं माझं सिक्स सेन्स पण म्हणतच होतं, की जवळच मिळणार आहे, की योगायोगाने मला जवळच प्लॉट मिळाला. आणि ज्या एरियामध्ये मला पाहिजे होता त्याच एरियामध्ये मला प्लॉट मिळालेला आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ आलेले नाहीत. या सगळ्या कामामध्ये मी अगदीच व्यस्त होते. त्यानंतर आता मी जेव्हा होईल तेव्हा नक्कीच मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आता आमच्या ताई म्हणजेच माझ्या नणंदबाई, ताई, मी आणि आई, सासू सासरे हे सगळेजण आम्ही तिथे बोरच्या तिथे पूजा करायला गेलो. आणि आता ही जी बोरसाठी साडी आणली होती त्या साडीला ताई इथे नेसवत होत्या. आणि बघा आता पूजा वगैरे करायची होती. तर हा सगळा व्हिडिओ मला व्हॉइस ओव्हर करूनच करावा लागतो आहे, कारण की अजिबात वेळ मिळालेला नाही आहे. जरी हा व्हिडिओ 20 मिनिटाचा दिसत असला तरी या व्हिडिओमध्ये प्रचंड मेहनत लागलेली आहे. एवढ्या कामामध्ये व्हिडिओ शूट करणं खरंच सोपं नाही. ज्या मोठमोठ्या यूट्यूबर ताईंनी हे सगळं केलेलं आहे, खरंच हॅट्स ऑफ त्यांना. आणि आता मीही त्यांच्या मागे म्हणजे त्यांच्यासारखा प्रयत्न करत आहे. आणि ह्या प्रयत्नाला माझ्या यश मिळेल अशी मी नक्कीच आशा करून ही नक्कीच मी आशा करते आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर आता जसंही बोरला साडी वगैरे नेसून झालं त्यानंतर बघा ना एक लूक कसं दिसतंय. आता हे माझ्या नेहमी लक्षात राहील ह्या साडीची आठवण. आणि जसंही बोरची आठवण केली तर त्यामुळे हे सगळं पूर्ण लूक मला लक्षात येईल. असो मग आता ताईने ठरवलं होतं की साडी वगैरे नेसवायची बोरला. आता बोरला आसरा असता म्हणतात, तर त्यामुळे हे सगळं करावंच लागते. त्यामुळे आता हे जसं जसं मोठे लोक मला सांगत होते, घरातले वडीलधारी सांगत होते, मग मी तसं तसं करत होते. आता सासूबाईच्या हाताने जे आसरा असता म्हणतात त्या तिथले थोडेसे 5 दगड वगैरे घेऊन ते स्वच्छ वगैरे धुवून त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करत असतात. तर तशा प्रकारेच आम्ही करत होतो. आता इथे सगळं घेऊन एक नवीन ब्लाऊज पीस तिथे आतरला. आणि त्यानंतर जे आहे ते इथे मी हळदी कुंकू लावून घेत आहेत आई आणि सगळी पूजा करत आहे. जसं की जे बांगड्या वगैरे घेतल्या होत्या त्या बांगड्या, ब्लाऊज पीस, आणि त्यानंतर हळद, दही, भात वगैरे शिंपडायचा होता. हे सगळं करायचं होतं. फुलं आणले होते आणि हे सगळं करत असताना खूप आनंद होत होता, कारण की ज्या गोष्टीच्या इतक्या दिवसापासून शोधात होतो ती गोष्ट अगदीच लवकर घडली. आणि आमचा जो प्लॉट घ्यायचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. तर मग आम्ही इथे प्लॉट घेतला, बोर पाडला आणि बोरला पाणीही लागलं. त्यामुळे हे एक असतं की सवासण्या वाढायच्या असतात. त्यासाठी बराच वेळ झाला होता. जवळपास या गोष्टीमध्ये सगळ्या 15-20 दिवस ओलांडून गेले. पण काय करणार, सगळेजण जमा झाल्याच्या नंतरच ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या वाटतात. त्यामुळे मग मी सगळ्यांच्या सोयीनुसार हा प्रोग्राम करायचा ठरवला. तर आज मंगळवारही होता. आंबेही घरचे छान शेतातले पिकले होते आणि त्यामुळे मग मी आज अर्जंटमध्ये ठरवलं की आजच हे सगळं करायचं. मग त्यानंतर एक पत्रवाळी घेतली आणि जसंही माझी नणंदबाई म्हणजेच आमच्या ताई जसं सांगत होत्या तसं मी इथे ताट वाढत होते. आता इथे दही, आंबील, पुन्हा घुगऱ्या आणि छोटे छोटे जे नैवेद्य होते पुरणपोळीचे ते नैवेद्य वगैरे तयार करून घेतलेले. पूजा केल्याच्यानंतर इथे साईडला एका प्लेटमध्ये मी सगळं वाढत होते. आता हा अनुभव पहिल्यांदा होता आणि याच्यानंतर आता मला हे करावं लागेल नेहमीच. त्यासाठी मग मी हे सगळं बारकाईनं बघत होते. आणि जे दही भात वगैरे नेलेलं आहे ते आईने सांगितलं की हे प्लॉटमध्ये शिंपडायचं असते. त्यामुळे मग हे पोळ्या वगैरे मी वाढून घेतल्याच्यानंतर तिथे हरभऱ्याची भाजी वगैरे ठेवली. आणि आईने कणकेचे दिवे केले होते. ते कणकेचे दिवेही इथे तेल टाकून मस्त पेटवून घेतलेत. हे कणकेचे दिवे आईने 5 इथे बनवून दिले होते. त्यानंतर मग आम्ही तेल वगैरे नेलं होतं. मग ते दिवे मला पेटवायचे होते. त्यामध्ये मी वाटी टाकून इथे तेल त्यामध्ये ओतून मग
दिवे मला पेटवायचे होते. आता मध्ये मध्ये पिल्लूलाही पूजा करायची होती, त्यामुळे तोही बारकाईनं बघतच होता. त्यालाही खूप एक्साइटमेंट होती. आता ह्या सगळ्या गोष्टी जशा मला तरी बघून आहेत, पण तो हा पहिल्यांदाच बघत होता, त्यामुळे त्याला एक्साइटमेंट खूप आहे. आणि मम्मी मी पूजा करतो असंही त्याचं चाललं होतं. मग त्यानंतर मी त्याला सांगितलं की थांब बाळा, नैवेद्य वगैरे ठेवून होऊ दे आणि त्यानंतर मग तू पण पूजा कर. मग आता हे जे कणकेच्या दिव्यामध्ये मी तेल वगैरे ओतून घेतलं होतं, तर मग त्याच्यानंतर जे नारळ होतं त्यावरही पाणी टाकलं, कारण हे नारळ पिलूला फोडायला द्यायचं होतं. त्यानंतर मग नारळालाही मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि मग इथे सगळी पूजा केल्याच्या नंतर काय म्हणतात, उशीर झाला होता, म्हणजे 7:30 वाजले होते. त्यामुळे हे सगळं प्रोग्राम अंधारातच होत होता आणि वारंही सुटत होतं, हवा सुटत होती. आता हे ओटीचं सामान आहे, ओटीचं सामान पण इथे मोकळं ठेवतात. मग ते ओटीचं सामानही मी इथे ठेवलं, अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि इथे मग मी दिवे वगैरे पेटवून घेतले. खरं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझं सगळ्यात मोठं स्वप्न जे म्हणजे आता इथे पूर्ण होणार आहे, त्या पूर्ण होणाऱ्या स्वप्नाची ही सुरुवात होती. म्हणतात ना की जेव्हाही आपण कुठली गोष्ट जी आहे ते एकाग्रतेनं विचार करून जेव्हा करतो, तेव्हा ती लवकरच साक्षात समोर येते. तर ते असंच माझ्या बाबतीमध्ये झालं होतं. आणि त्यानंतर इथे मी बघा दिवे वगैरे पेटवून घेतले, अगरबत्ती लावून घेतली आणि मनोभावाने इथे पूजा करून छानपैकी इथे सगळी पूजा करून एकदम एवढं प्रसन्न आणि थंडगार वातावरण तिथे वाटत होतं. आणि मग इथे कापूर वगैरे लावून घेतला. आणि आता पिल्लूचं चाललं होतं की मी केव्हा करू पूजा, मला कुठला दिवा लावायचा आहे. पण आता सगळे दिवे पेटून झाले होते. मग मी त्याला सांगितलं की तू नारळच फोड. मग नंतर आता हे कापूर वगैरे धूपबत्ती वगैरे लावून झाल्याच्या नंतर इथे मला दही भात शिंपडायचा होता आणि त्यासाठी मग फुलं वगैरे वाहून घेतले. आता झालं असं की आता पिल्लूला नारळ फोडायची वेळ आली होती. त्याच्यानंतर पिल्लूने हे डोक्यावर छोटंसं नॅपकिन टाकलं, रुमाल टाकला आणि त्यानंतर नारळ फोडायला तयार झाला, असं आहे. मग की आता हे सगळं झाल्याच्यानंतर इथे दही भात शिंपडायचा होता. म्हणतात की दही भात शिंपडल्याच्यानंतर जागा वगैरे थंड असते, त्यामुळे हे कंपल्सरी असते की जेव्हा कुठं आपण काही करत असतो नवीन, त्यामुळे त्यावर दही भात शिंपडायचा असते. मग मी इथे दही भात वगैरे शिंपडून आले होते आणि मग मस्तपैकी इथे आमची पूजा अशा प्रकारे झाली होती. मग आता पिल्लूला काय करावं काय नाही काहीही सुचत नव्हतं. त्यामुळे मग मी जर सांगत होते त्याला की आता पहिल्यांदा पाणी टाक आणि मग हळदी कुंकू वगैरे मग आता कसं आहे, तो पण खूप आस्तिक आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडते. आणि जसं मी म्हणत होते तसं तो करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बघा त्याने हळदी कुंकू वाहिलं छोट्याशा हातानं, इवल्याशा हातानं. माझ्या पिल्लूला अशा गोष्टी करायला खूप आवडतात, तो खूप आस्तिक आहे, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. मग त्यानंतर त्यानंही हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि सगळी पूजा करून घेतली. आणि आता त्यानेही फुलं वगैरे वाहून घेतले आणि त्याला व्यवस्थित पाया पडता येत नव्हतं, कारण तिथली जागा अजून तरी खालीवरी आहे, ते प्लेन वगैरे जागा झालेली नाही आहे. त्यामुळे मग त्यानं जसं जमेल तसं ते पाया पडून घेतला. मग त्यानंतर बाबा आले, बाबा म्हणजेच माझे सासरे, ते आलेत आणि त्यांनीही इथे पूजा केली. आणि मग काय सगळीकडेच आनंद असा चालला होता. घरामध्ये सगळेच खुश होते आणि स्वयंपाक वगैरे ह्या जो गोष्टी होत्या त्यात आमच्या सगळ्या आवरूनच आम्ही इकडे आलो होतो. त्यानंतर फक्त बायका जेवायला येणार होत्या, त्या त्यांचंच राहिलं होतं. आता इकडून पूजा वगैरे झाल्याच्यानंतर सगळ्यांना जेवायला वगैरे वाढायचं होतं. त्यानंतर बघा आता इथं पिल्लूनं मस्तपैकी नारळ फोडून घेतलं, नारळही छान निघलं, त्यामध्ये भरपूर असं पाणी निघलं. आणि मग काय आता भरपूर पाणी निघल्याच्यानंतर त्याचं जे होतं की किती वेळापासून मला पूजा करायची, मला पूजा करायची, ते नारळ फोडल्याच्यानंतर त्याच्या एका मनाचं समाधान झालं की आता माझी पूजा झाली आणि तो आता थोडासा निवांत झाला होता. नाही तर मध्ये येत होता, त्रासही देत होता आणि त्यालाही उत्सुकता आहे, साहजिकच त्यालाही उत्सुकता आहे. मग त्यानंतर नारळ वगैरे फोडून झाल्याच्यानंतर आता माझी पूजा झाली असं तो मला म्हणत होता. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला म्हणजेच लावण्याला इथे बोलवलेले आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर लावण्याला बघितलेलंच आहे, त्यामुळे तुम्ही तिला ओळखतच असाल. मी लावण्याला आणि लावण्यांच्या मिस्टरांना त्यांनाही जेवायला इथं सांगितलं होतं आणि ती आली होती. तिला यायला ॲक्च्युली उशीर झाला होता, पण मग लगेच ती जिथं पूजा होणार होती तिथेच आली. मग त्यानंतर आता राहिली होती फक्त आई पूजा करायची, त्यामुळे
मग आता आईही उठली आणि पहिल्यांदा लावण्याने इथे पूजा करून घेतली. म्हणजे तिनंही हळदी कुंकू वगैरे वाहिलं. तिनंही प्लॉट बघितला नव्हता. त्या निमित्तानं मी तिला म्हटलं की जेवायलाही ये, प्लॉट वगैरे बघून घे. मग ती म्हटली की हां ताई. मग त्याच्यानंतर आता हे सगळं आमचं अंधारात कार्यक्रम चालू होता, कारण की स्वयंपाकासाठी प्रचंड उशीर झाला होता. त्यानंतर बघा की इथे जशी ही तिची पूजा झाली, त्याच्यानंतर आता आई राहिली होती. मग आईने पूजा करून घेतली माझ्या आणि मस्तपैकी मग हे सगळं आटपल्याच्यानंतर आता आम्ही तिकडे घरी जाणार होतो आणि बायका वगैरे आल्या होत्या. आता सगळ्यात शेवटी म्हणजे आईनं सगळं काही स्वयंपाक वगैरे एवढं पटपट केलं. आई जर आली नसती तर कदाचित मला ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्याच नसत्या. आईनं येऊन मला पूजेच्या ताटापासून सगळं तयार करून दिलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ती पूजा करायला आली. हळदी कुंकू माझ्या आईने वाहून घेतलं आणि मग नंतर तिनेही मनोभावाने इथे पूजा केली. मग आई आल्याच्यानंतर सगळं म्हणजे तिथून माझ्या माहेरून येऊन आईनं सगळं आवरलं होतं. जसं की डाळ टाकणे, कढी, म्हणजे जी पुरणाचा सार असतो, पुरणाचा सार पण तिने केला, भज्याचं पीठ कालवलं आणि हरभऱ्याची भाजी केली. ह्या सगळ्या गोष्टी आईने केल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्या, कारण की मला माझा हा नवीनच अनुभव आहे आणि त्यातही मला पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा अवघड जातो. दुसरा स्वयंपाक करायला काही एवढं वाटत नाही. त्यामुळे मग मी आईला सांगितलं होतं आणि आईनं येऊन सगळं केल्याच्यानंतर मला हे सगळं बरं वाटलं, कारण एकटीने माझ्याने हे झालंच नसतं. त्यानंतर आता सगळं पूजा वगैरे केल्याच्यानंतर आता आम्ही आता घरी वापस चाललो होतो आणि बघा आता इथे फक्त लाईट आहे, तिथे फक्त शूट होत होतं, बाकी कुठेही शूट होत नव्हतं, कारण की सगळीकडेच अंधार झाला होता. त्यानंतर आता आम्ही रिटर्न येऊ लागलो घरी आणि घरी आल्याच्यानंतर आता फक्त जेवायला वाढायचं चाललं होतं आमचं. आता मी इथे बघा थोडंसं शूट करून घेत आहे, कारण की फक्त माझ्या हाताने हेच थोडंसं माझ्याने शूट करण्यात आलं, बाकी कुठंही थोडाही मला वेळ मिळालेला नव्हता. मग त्यानंतर सवासण्या वगैरे सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यानंतर आता मला माहिती नाही की यांचं फेस दाखवायचं अलाउड आहे का नाही आता हे, म्हणून त्यामुळे मी कुठल्याही जणांचा इथं फेस व्यवस्थित दाखवत नाही आहे. आता इथे सगळे आल्याच्यानंतर मी ते ताटं वगैरे त्यांना वाढून दिली, हात धुवायला पाणी दिलं आणि त्यानंतर इथे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. बाकी मी माझं घरामध्ये पण दिवाबत्ती माझा झालाच होता, घरातली पूजा वगैरे आवरून झालंच होतं. मग आता त्यानंतर आता हे सगळं हळदी कुंकू वाहून घेतल्याच्यानंतर मग त्यांच्याही हात जोडून मग इथे मी त्यांना जेवायला वगैरे वाढलं. आता जेवणामध्ये आंब्याचा रस, पोळी, हरभऱ्याची भाजी, आंबील, भात, भजे, पापड वगैरे हे सगळं केलं होतं. त्याच्यानंतर असा आमचा सवासणीचा प्रोग्राम झालेला आहे. आता मी हे स्माइलीज पहिल्यांदाच यूज करत आहे, त्यामुळे मला जमेल नाही जमेल थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मग सगळ्यांचे हात वगैरे जोडून झाल्याच्यानंतर असा माझा सवासणीचा प्रोग्राम झाला.